चला आपण आज मसाला लावून भोपळा बनवणार आहे। अगोदर भोपळा धुवून घेतला, धुवून घेतल्यानंतर कापून ठेवला। आता मसाला भाजून घेऊया। एक कांदा कट करून घेतला, तव्यावरती टाकला, मस्त भाजून घ्यायचा। हिरव्या मिरच्या टाकल्या, तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, सुक्की मिरची असली तरी पण चालेल। भाजत आल्याच्यानंतर धनी दगडी फूल टाकलं, मस्त भाजून घेतलं। 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, एक आल्याचा तुकडा घेतला। तेल टाकायचे, थोडं मूठभर मी कराळ टाकलं आणि थोडे शेंगदाणे टाकले, जास्त टाकायचे नाही। मस्त तेल टाकून भाजून घेतलं। ते भाजल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं। परत थोडं खोबरं भाजून घेतलं आणि मिक्सरला पूर्ण वाटण बारीक करून घेतलं। कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं। तेल गरम झाल्यावर जिरा टाकला, लसण कट करून टाकला, एक टोमॅटो कट करून टाकला। मस्त टोमॅटो शिजल्याच्यानंतर जे वाटण तयार केलं ते टाकलं त्याच्यामध्ये। ते मस्त तळून घ्यायचे। तळत आल्याच्यानंतर घाटी मसाला, हळद टाकून मस्त मसाला तेल सुटेपर्यंत तळून घेतलं। मसाला तळल्याच्यानंतर जो भोपळा कट केला होता ते टाकलं त्याच्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ टाकायचे, मस्त फिरून घ्यायचे। अर्धा ग्लास पाणी टाकलं, एक उकळी काढून घ्यायची। उकळी आल्याच्यानंतर थोडी वरतून कोथिंबीर टाकायची। मस्त आपला भोपळा परत झाकण ठेवून शिजून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला पाणी आवडत असेल तर ठेवू शकता, सुक्कं बनवलं तरी पण चालेल। चला आता